सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 9. मागच्या भागामध्ये पाहिलं आपण की वसुदेवांना एक नुकतंच जन्मलेले अद्भुत बालक त्यांनी पाहिले, ज्या बालकाला 4 भुजा होत्या आणि त्या बालकाच्या हाती शंख, चक्र, पद्म, गदा हे त्या बालकाने धारण केले होते. त्या बालकाच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह होते. त्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी ओवलेला एक सुंदरसा रत्नहार होता आणि त्याने सुंदरसे रेशमी पीतवर्णी वस्त्र परिधान केले होते. ते लहान बालक श्यामवर्णी दीप्तिमान असे होते. असे हे बालक, त्यांनी हातात मौल्यवान कंकणे, कानामध्ये सुंदर अशी कुंडले घातली होती आणि अंगावरती तत्सम मौल्यवान सुंदर सुंदर अलंकार त्यांनी घातलेले होते. त्या बालकाचे ते असामान्य रूप पाहून वसुदेव हे अवाक झाले आणि नुकतेच ते जन्मलेले असे सुंदर बालक आणि एवढे शृंगारलेले कसे, म्हणून आता आपल्या पोटी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानेच अवतार घेतला आहे असे वसुदेवांनी मनोमन जाणले आणि त्या घटनेमध्ये वसुदेव हे अगदी भारावून गेले. त्या बालकाकडे पाहत वसुदेवांना इतका आनंद झाला की त्याच क्षणी सहस्त्र ब्राह्मणांना मी गोदान करावे अशी त्यांची मनोमनी इच्छा झाली. क्षत्रियांचे राजे राजवाड्यातून कसे उत्सव होतात तेव्हा ते अनेक वस्तूंचे दान करत असतात. राजे महाराजे हे सालंकृत गायीचे दान करत असतात. श्रीकृष्णाचा जन्मदिन सुद्धा आपण असाच साजरा करावा असे वसुदेवाच्या मनी होते, परंतु ते शक्य नव्हते, कारण की ते निर्दयी कंसाच्या कारावासात पडले होते. हे नूतन जन्मलेले नवजात बालक हे पूर्ण पुरुषोत्तमच आहेत अशी खात्री वसुदेवांना झाली आणि त्यांनी आपले हात जोडून त्यांना साष्टांग दंडवत केला आणि त्यांची स्तुती करू लागले. वसुदेव भगवान श्रीकृष्णांना वंदन करत असताना ते अलौकिक स्थितीत होते आणि त्यावेळेला ते कंसाच्या भयातून पूर्णपणे मुक्त झाले होते. त्या नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या दीप्तिमान अशा प्रकाशामुळे, त्याच्या कांतीमुळे ते जे कारागृह होते ते सर्व सुंदर अशा प्रकाशाने उजळून निघाले होते आणि वसुदेव प्रार्थना करू लागले की हे भगवान, हे परमेश्वरा, आपण कोण आहात हे मी जाणतो. आपण पुरुषोत्तमच आहात. सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये वास करणारे परमात्मा परमसत्य आहात आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकतो. आपल्या या शाश्वत रूपात आपण माझ्या समोर प्रगट झाला आहात आणि मला जे हे कंसाचे भय वाटते आहे, या भयापासूनच आपण मला आणि माझ्यासारख्या सगळ्यांना मुक्त करण्यासाठीच या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला आहात हे मी पूर्णपणे जाणतो. आपण सध्या देवकीच्या गर्भामध्ये अवतीर्ण झालात. आपण आतही आहात, आपण बाहेरही आहात, आपण या सर्व ब्रह्मांडात आहात. पुढे आपण क्षीरोदकशाही विष्णू यांच्या रूपात सुद्धा आपण स्वतःचा विस्तार केला आहे आणि सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये आणि अणुअणूमध्ये देखील आपला सर्वत्र प्रवेश आहे. त्याचप्रमाणे आपण गर्भप्रविष्ट झाल्याचे दिसले तरीही त्याच वेळी आपण या सर्व ब्रह्मांडामध्ये आहात. हे प्रभो, आपण आपले अवतरण, उपस्थिती आणि अंतर्ज्ञान हे जे काही भौतिक गुण आहेत, या भौतिक गुणांच्या प्रभावापलीकडे आहात, कारण की या सर्व गोष्टींचे आपणच नियंत्रक आहात आणि ब्रह्माचे आश्रयस्थान देखील आपणच आहात. हे प्रभो, आपल्याला शुक्लम असे संबोधिले जाते. शुक्लम म्हणजेच श्वेतपणा, जे परमसत्याचे नेहमी प्रतिनिधित्वच करत असते, कारण की ते भौतिक गुणांनी प्रभावित होत नसते. ब्रह्मदेवांना रक्त असे म्हटले जाते, कारण ब्रह्मदेव हे सृजनार्थ जे रजोगुण आहे त्या रजोगुणाचे ते प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे अंधकार किंवा तम हे शिवांच्या स्वाधीन आहे, कारण की ते विश्वसृष्टीचा प्रलय करतो आणि या विश्वसृजनाची जी उत्पत्ती, स्थिती आणि लय ही जी कार्य आहेत
ती आपल्या शक्तीच्या नियंत्रणाने नेहमी घडून येतात. असे जरी असले तरी आपण सदैव या सर्व गुणांच्या पलीकडे आहात. हे प्रभो, आपण या विश्वसृजनाचे संतुलन राखणारे आहात आणि तरीही आपण माझ्या घरी अवतीर्ण झालेला आहात. आणि पृथ्वी तलावरती आपल्या अवताराचा जो हेतू आहे तो म्हणजे जे क्षत्रिय राजकुमारांच्या पोशाखात आहेत, परंतु वस्तुतः ते अतिशय भयंकर असे असुर आहेत. तर अशा या आपल्या सर्व जगातील आसुरी शासकांच्या अनुयायांना ठार करणे हा केवळ एकमेव उद्देश घेऊन आपण या पृथ्वी तलावर अवतीर्ण होत आहात अशी मला निश्चित खात्री आहे. आणि आपण त्या सर्वांना, तसेच त्यांचे जे कोणी अनुयायी आहेत त्यांना देखील आपण निश्चितच ठार करणार आहात. आणि या गोष्टीची मला पूर्णपणे खात्री आहे की आपण त्या नीच अधम अशा कंसाला आणि त्या कंसाच्या अनुयायांना ठार करण्यासाठीच आपण येथे प्रगट झाला आहात. अशा प्रकारे वसुदेव हे श्रीकृष्ण भगवानांचे स्तवन करत असताना नंतर माता देवकी देखील श्रीकृष्णांचे स्तवन करू लागली. माता देवकी ही आपला भाऊ कंस याने केलेल्या अत्याचारामुळे अतिशय भयभीत झालेली होती. आणि देवकी म्हणाली की हे प्रिय प्रभो, हे श्रीकृष्णा, यापूर्वी आपण अनेक अवतार धारण केले आहेत आणि आपण सर्वव्यापी आहात, स्वयंप्रकाशित आहात हे मी जाणते. आणि अशी सर्व दिव्य शाश्वत जी आपली रूपे आहेत ती स्वयंपूर्ण आहेत. आपण स्वतः पुराण पुरुषोत्तम भगवान विष्णू आहात हे देखील मी जाणते. अनेक लक्ष वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेव यांच्या आयुष्याची इतिश्री होते तेव्हा या समस्त विश्वसृष्टीचा प्रलय ओढावतो. आणि त्यावेळेला ही जी पंच महाभूते आहेत ती म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही सर्व या महत्त्वात विलीन होतात. आणि जेव्हा या विश्वाचा प्रलय होतो त्याच्यानंतर फक्त आपले दिव्य नाम, आपले रूप, आपले गुण आणि आपले सरंजाम हेच फक्त एकमेव अस्तित्वात राहतात. हे प्रभो, मी आपल्याला साष्टांग प्रणिपात करते. आणि आपण एकूण आपले अव्यक्त शक्ती आहेत ह्याचा परमसंचय आहात. पुढे देवकी माता भगवान कृष्णांना म्हणते की हे प्रभो, सर्व बद्ध जीव हे सारखे एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये, त्याचप्रमाणे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहामध्ये पलायन करीत असतात. परंतु तसे असून देखील ते जन्म आणि मृत्यू याच्या आघातापासून कधीच सुटका त्यांची होऊ शकत नाही. पण ज्या वेळेला एखादा भयग्रस्त जीव आपल्या या चरण कमळांच्या आश्रयाखाली येतो त्यावेळेला त्याला त्याच्या मृत्यूची कसल्याही प्रकारची भीती त्याला वाटत नाही आणि तो आपल्या चरणकमळी शरण येतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी स्वतः या देवकी मातेच्या वक्तव्याची आपल्याला खात्री पटवून दिली आहे. आणि तिथे ते आपल्याला सांगतात की ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत अशा या संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करून सुद्धा मनुष्य हा कधीही त्याच्या जन्म, मृत्यू, व्याधी आणि त्याचे वार्धक्य या आघातापासून तो कधीही स्वतःला वाचू शकत नाही. परंतु जो कोणी माझ्या या भगवत धामात प्रविष्ट होतो, जो कोणी माझ्या या भगवत धामात प्रवेश घेतो, तो पुन्हा या भौतिक जगामध्ये येण्यासाठी कधीही बाध्य होत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.